नमस्कार बाबांनो बहिणींनो, शुभ संध्याकाळ. पाहिजे अजून 5 वाजून गेलेल्या बघा. चालू शेंगदाणा फोडायला खायला. काय माणसं पान खाते जेवण करून. अगं मी जेवण आता काय काय केलं. 2 चपात्या टमाटर खाल्ल्या आणि 1 चपाती दुधात खाल्ली. पितळीभर दूध पिलं. आता पान खाल्लं. अण्णांनी दिलं. सासरे पाटील असल्यावर काय कमी आहे का? पान बनवून दिलाय. कोण देतं बनवून? आवाज सासरे तुम्हाला देणार. इकडे लेख आहे म्हणून या लेकीला का पान आलं नाही. त्या लेकीला देते ना पान. पण सासरे मामा अजून एकदा सकट आणणार. 1 पान बनवून दे गे. नाही मी पानच खात नाही. तरी मी सांगते लेकीला बनवून तुम्ही देत नाही. जावायला देताय. जावायची माया करते रे वर. असं दे. लेक ही असते काय म्हणते. आता अण्णा काय म्हणजे तू खात नाही वाटतं. मी खातच नसते. दिल्यावर खाते की माणूस. मग असं सांगायचं द्या म्हणायचं. मी मागत नसते. उद्या वट पौर्णिमा आहे. वट पौर्णिमा आहे. कुणाच्या नवऱ्यानं कुणाला साड्या घेतल्या एवढे कमेंट लिहून टाकायचे मला. तुझी डोळा उघडतात वा. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझी दररोज वट पौर्णिमा काय त्याला दररोज साड्या घालत नाही का? घेतली ना तुम्ही 10 वर्ष झाले साडी घेतली ना तेवढी मला सांगा. हा बघ साडी जी कपाट गज भरले मग ही संपल्याच्या साडी घ्यायची कशी? घ्यायची कशी म्हणजे बायका 2-4 कपाट भरले तरी जर सणाला एक साडी घ्यायची. अरे पोराला गाडी कोंबडी काचव चढली पळा साडीला काय नाही. काल फोडबिड होती. तुम्ही घेणार मला साडी किती 2-2.5 हजाराची. हा असं कर नवरा आता कुठं तर इकून ये. इकायचं आहे का? मला साडी घ्यायची. उपवास करायचा त्या वडाला 7 फेरं मारायचं हेच नवरा मिळू दे. मग तुम्ही आमच्यासाठी काय करताय सांगा. हा बा तू वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या तरी काय नवरा 7 जन्मात भेटत नसतो. हाय तर त्याला चांगलं चुंगलं खायला घातलं. घरात शांती ठेवली. कशाचा हट्टास नाही धरला. हायपणा साधेपणानं राहिलं तर खरा संसार मान आहे. उगाच वडाच्या झाडाला दररोज नवऱ्याला दिल्या शिव्या आणि एक दिवशी जाऊन वडाला पूजा करायची असं असते का? असंच असतंय. रीतच आहे. रीत भात कशाला केली. घरोघरी नवरा बायकोच्या शिव्या भांडणं होतच असते. नवरा बायकोला काहीतरी बोलणार, बायको नवऱ्याला काहीतरी बोलणार. ही सगळ्याच्या घरी. माझ्याच नाही तुमच्या सकट आहे. माझ्यासारखं एवढं येडं माणूस कोण नसेल की सगळ्याच्या शिव्या खातया सगळ्याचं वाईट म्हणून घेतोय. तरी मला वाटलं एवढी टरपार कशी काय झाली घरात. अजून शेंगाच पुढते पाठीभर शेंगा पडल्या पाहिजे. शेंगा अजून काही नाही. अर्ध बघूल भाजून आधी घरात. नवऱ्याला जवळ भाजलं या नवऱ्याला खायला घालते मी आणि नवरा काय म्हणतो तू खायला घालत जा मला. घातल्या तर बायकोने केलं म्हणत जाय. दोस्तानो माझा आज हिरमोड झालाय का? मी आज म्हणलं होतं आज नदी नालं वड सगळं मुसळधार पावसानं गजवारणार आणि राव इतकं तावडीवर गरजून आलं आणि आता गार वारा सुटला. बारीक गार वारा काय सांगायचं. आज हिरमोड झाला बघा. पाऊस निघून गेला. पाऊस पडलाय का आपल्याला पण? माझी 2 मोटर लाट झाली. जनावराला पण लवकर आज कुठ टाकली बघा. कारण का वारं सुटल आणि लाईटीचा घोळ होईल म्हणून मी काय केलं सांगतो तुम्हाला. मी ना बका 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 कुठे केले लगेच टाकली. तुम्हाला सांगतो लगेच स्वच्छ करून ठेवलं. वैरण अजून शिल्लक ठेवली आहे. उद्या सकाळ बघतंय. आता परवा दिवशीची उद्याच काढून ठेवावं लागलं. आता उद्याची वैरण ती परवादीची वैरण उद्याच काढायची. उद्या किती कवळ काढायची माहिती आहे का? 7-7 14. अण्णा ही उद्या सकाळ बाकून थोडी उरल की वैरण. थोडी उरल म्हणजे उद्या संध्याकाळचं परवा दिवशी सकाळचं आणि परवा दिवशी संध्याकाळचं 3 टायमाची वैरण काढायची.
म्हणजे 9 कवळ 9 कसं हा नाही नाही 9-10 लागते 5 आणि 7 कवळची का झाली होय 5 आणले तर 6 आणलं असतं ना मग मापात होतो मग 9 काढावं लागतील ना कशाला अण्णा एकटं बैरण काढते तर आणि ह्यांनी आणि भाऊजी नुसतं गाड्या अशी टर फिरवाय असते आणि ह्यांनी नुसतं असं कवळ उचलून गाड्या ठेवाय असते असं आहे आमच्यात काम तर कोण ज्यादा काम करतोय सांगा सगळीच काम करते ती करताय बरं तसं मी तर शान टाकून सगळं ओके करून करडाला टाकायचं मसाला टाकायचं पिढी खुराक दुध काढायची अण्णा उठलं आम्ही उठलो तेव्हा अण्णा आता ती म्हैस आठवून टाकूया. एखाद्या दिवशी अण्णाला उठलं की चहा करून द्यायचा हात धुवून मग परत अण्णा चहा पितात आणि वैरणीला जातात आमच्या आता ती म्हैस आठवून टाकू कारण का 2 दिवसात त्या अर्धा लिटरला बी कमी द्यायला लागली एका म्हशीची दूध काढू आता ती मसरी यूज तर अडचण आहे आता ती मसरी यूज तर अडचण आहे मम्मीला दिला दिले चप्पर हा आता लॉक कर नको लॉक केलं की हे होतंय बघ तकडे जाणतो खाटावर खाटो बसतो या शेंगदाणा खायला लय गोड लागतं गुलमाट ती शेंगदाणा खायला 1 नंबर लागते आणि मोठं शेंगदाणा त्यापेक्षा बारकं शेंगदाणा खायला चांगलं लागते मला तुम्ही काय करत जावा शेरक फोडत जावा आणि उरलेला जे आहेत का त्या अन्नाबाई पाठीवर जावा आणि ह्यांचे कसं आहे सांग का आज बघूला भरले असते जात येतं घरात गुडात येतं किस्स भरते बाहेर येते रंगले की पान मग मी सगळी माया करते प्रेम करते तुमच्या एवढं राहू द्या पान चांगलं बनवलं म्हणून रंगलं होय आणि बायको माया करत नाही का कशी माया करते बायको कशाची माया करते या बायको फक्त आईचं खायला कधी मिळते बघते काय करून काय घालताय का मला उद्या गजरू तर आणा जावा आता काय करतो माहिती आहे का मला आता बांधाने कुठे येलताला हुडकावं लागेल ते येलतालाची फुलं काढून आणतो गणेरीची टंटरीची फुलं आणतो 1 सुतळी घेतो आणि चांगली वाहून तुला सांगतो घेतो तुम्हाला का आंबा येतं आंब्याचे 1 पान त्यात मध्ये टाकतो असं नाही कायमचा हार घाला माझ्या आता करायला मग कुठला मी घालात हार होय ना तुम्ही मावशीला कवा हार दिला गजरा दिला का होय म्हणते आता पण 10 वर्ष झालं नवऱ्याने कवा मला गजरा दिला नाही ही नवऱ्याला फेड भेटल मी मेल्यावर काय बायकोला माझी साडी घेतली नाही कवा गजरा घेतला नाही थोडं मला तर दिले की बायकोला मी कधी पैशाचा खर्च केला नाही आव्हान नाही म्हणून जाऊ द्या पण मनात तर माणूस म्हणतं तुला कसं झालं सांगू का बापाच्या घरात नव्हतं खायला इथं झालंय त्याच मग रोजगारला जातो रोजगारात बसतो ही लगीन बघाय आधी ही रोजगार रोजगाराला खरं खोटं आहे काय जाऊ तर